श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त असाल अशी अपेक्षा करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुमचा जास्त वेळ अजिबातच घेणार नाही. तर तुम्हाला आज आहे गुरुवार आणि तुम्ही उद्यापासून ही सुरुवात किंवा आजपासून संध्याकाळपासूनही केली तरी चालेल. पण ठीक आहे, उद्यापासून तुम्ही करू शकता सुरुवात. आणि ही सेवा खूप प्रभावीशाली आहे, कारण ह्या सेवेने कित्येक जणांचे प्राण वाचले आहेत आणि कित्येक जणांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. तर तुम्ही हे म्हणजे ही सेवा तुम्ही केली तर अगदीच तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगलं घडणार आणि नक्कीच तुम्हाला आनंद आणि आनंदच तुमच्या आयुष्यात येणार. तर जास्त मी वेळ घेत नाहीये, तर तुम्ही माझ्या चॅनलला तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअर नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. तर चला, आज तुम्हाला मी सांगणार आहे की तारक मंत्राचे उपाय. तारक मंत्र हा स्वामींचा, म्हणजे स्वामी स्वतः बोलतात. स्वामींचा आशीर्वाद, स्वामी स्वतः येऊन आशीर्वाद देतात. स्वामी स्वतः आपल्या डोक्यावर इथे हात ठेवतात. तारक मंत्र म्हणजे अद्भुत आणि चमत्कारिक अशी शक्तीच म्हणावी लागेल. तर ही शक्ती आपल्याला तारक मंत्रातून घ्यायची आहे आणि आपल्याला ही सेवा 3 दिवसाचीच अगदी सेवा करून आपल्या आयुष्यात बदल घडवून घ्यायचे आहेत. तर श्री स्वामी समर्थ. तर तारक मंत्राचं 3 दिवसाचं तुम्ही अनुष्ठान करायचं आहे. 3 दिवसाचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता पुढचा व्हिडिओ मी हे अनुष्ठान करणार आहे 3 दिवसाचं. आता आज गुरुवारची पूजा मांडल्यामुळे माझ्याकडे जागा नाही आहे, म्हणून मी केली नाही. पण मला मी उद्यापासून सुरुवात करणार आहे, तर तो व्हिडिओ नक्कीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर 3 दिवसाचीच अगदी सेवा करायची आहे आणि 3 दिवसात तुम्ही अनुष्ठान करायचं आहे स्वामींच्या तारक मंत्राचं. तर तांब्याभर तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींचं अनुष्ठान नारळ वगैरे ठेवून मंगल कलश ठेवून पंचोपचार पद्धतीने पूजन करून तारक मंत्राचं पाणी आपण करून तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की मी 21 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे आणि म्हणजे 21 वेळाच म्हणायचा, म्हणजे पाठीमागे मी केलंच आहे, तर त्याचं काही व्हिडिओ काढणं जमलं नाही आहे मला. तर त्याचा अनुभव मला खूप आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्कीच घ्या. आणि तारक मंत्र हा साधा मंत्र नाही, तर स्वामींनी स्वतः दिलेला असा आशीर्वाद आणि जलद गतीनेच लगेच प्रभाव करणारा हा आशीर्वादच समजा स्वामींचा. म्हणून ही सेवा तुम्ही करायची आहे. तर काय करायचं आहे की तुम्ही पंचोपचार पद्धतीने तुम्ही जशी महालक्ष्मीची पूजा आज मांडता, म्हणजे गुरुवारची मांडतात किंवा स्वामींची गुरुवारची पूजा मांडतात, तशीच आपण स्वामींचा फोटो ठेवायचा आहे, मंगल कलश ठेवायचा आहे आणि तारक मंत्रासाठी पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींचा फोटो ठेवून स्वामींची पंचोपचार मूर्तीची पूजा करून गणपतीचं आगमन करून ते सगळं ठेवायचं आहे आणि पूजा मांडायची आहे. अखंड दिवा तेवढ ठेवायचा आहे आणि 3 दिवसीय सेवा करायची आहे. 21 वेळा 3 दिवस 21 वेळा मंत्र त्या तारक मंत्र हा त्या पाण्यावरती म्हणायचा आहे. आणि तुमची कोणतीही अडचण असू द्या, कोणतीही काही असू द्या, तुमच्या घरात कटकटी होणार नाही, तुमच्या घरातलं मुलं व्यवस्थित राहतील, तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन नसेल तर प्रमोशन होणार, घरात जी निगेटिव्हिटी आहे ती जाणार. थोडंसं निगेटिव्हिटीसाठी घरात पाणी शिंपायचं, नवऱ्याला ते प्यायला द्यायचं, मुलांना ते प्यायला द्यायचं. असं 3 दिवस तो पाण्याचा तांब्या अजिबात हलवायचा नाही. तर त्यावरतीच 3 दिवस तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे, दररोज 3 दिवस 21 वेळा. तर तुम्ही ही सेवा सकाळी पहाटे 6 ते 7 पर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे 7 पर्यंत म्हणजे सकाळच्या 7 वाजेपर्यंतच तुम्ही ही सेवा करायची आहे.
दिवसभर नाही. दिवसभर त्या पाण्याला हातही लावायचा नाही आणि अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. आयुष्यातले सगळ्या अडचणी, प्रॉब्लेम सगळं काही तुमचं साक्षात स्वामींच्या आशीर्वादाने तयार होणार आहे. आपल्याला काही नसेल तर ते मिळून जाणार आहे. त्यामुळे ही सेवा नक्की करा आणि अनुभव शेअर करा. तर श्री स्वामी समर्थ. पण ही सेवा तुम्हाला प्रांजळपणाने आणि निस्वार्थी भावनेनेच करायची आहे. मी तुम्हाला ज्या ज्या रेमेडी सांगते तुम्ही ती उपाय तुम्ही अगदी दुसऱ्यांना निंदा नालस्ती करायची नाही. म्हणूनच मी तुम्हाला ह्याचा परिणाम काही होत नाही. जर तुम्ही लोकांचं जर वाईट चिंतत असाल तर तुम्हाला ह्याचा प्रभाव कधीही स्वामी देणार नाही. जर तुम्हाला प्रभावयुक्त उपाय पाहिजे असेल तर तुम्ही त्या दिवशी तरी निदान दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही. तर हा उपाय नक्की करा आणि आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स दूर करा. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.